आजपासून मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येणार आहे हेल्दी आणि प्रोटीनयुक्त अशा रेसिपीज ज्या तुम्ही नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये झटपट अशा बनवू शकता। आजची रेसिपी आहे मटर आणि पनीर पुलाव। सगळ्यात पहिले आपण 1 वाटी बासमती तांदूळ पाण्यामध्ये 1 तास सोक करून ठेवले। मिक्सरमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून पेस्ट करून घेतली। त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची कापून घेतली। कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घरी बनवलेलं लो फॅट पनीर, त्यानंतर काजू आणि कांदा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घेतलं। कढईमध्ये अर्धा चम्मच तूप टाकून त्यामध्ये 1 चम्मच जिरं, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 काळे मिरे, 2-3 लवंग आणि विलायची टाकून ते तेल सुटतपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेली शिमला मिरची आणि बनवलेली हिरवी चटणी 2 चम्मच घातली। हे सगळं परतून झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी ताजा मटर, अर्धा चम्मच जिरेपूड आणि 1 चम्मच गरम मसाला घातला। मसाले परतले की त्यामध्ये आपण जेवढा तांदूळ घेतला त्याच्या 1.5 पट पाणी टाकायचं आहे, कारण तांदूळ आधीच थोडाफार भिजलेला असतो। यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घातलं। यामध्ये मी पनीर बनवताना जे पाणी उरतं, ज्याला आपण व्हे असं म्हणतो, त्याचा वापर केला आहे। हे पाणी प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन युक्त असतं। याचा वापर तुम्ही भाजी बनवायला किंवा कणिक मळायला करू शकता। हे पाणी थोडं चाखून बघा, यामध्ये जर मीठ आणि तिखटाची चव बरोबर असेल तर तुमच्या पुलावाची टेस्ट सुद्धा बरोबर होईल। आपल्याजवळ जी हिरवी चटणी उरली होती त्यातली 1 चम्मच हिरवी चटणी, त्यामध्ये मूठभर पुदिन्याची पानं, 2 चम्मच दालवा, 1 खजूरचा तुकडा, जिरपूड, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ हे सगळं घालून ते दह्यामध्ये ऍड केलं। पुलाव 80% शिजल्यावर त्यामध्ये फ्राय केलेला कांदा, काजूचे तुकडे, पनीरचे तुकडे आणि थोडी पुदिन्याची पानं घालून आणखी 5 मिनिटे वाफ येऊ दिली। असा हा तयार झाला आपला 1 पॉट पनीर मटर पुलाव, खायसाठी चविष्ट आणि हेल्दी। अशा चविष्ट आणि हेल्दी रेसिपीज बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा।